कमाईचं साधन करावं लागेल. त्याच्यासाठी आम्ही तुमचं दुकान जरी रोडच्या बाजूला आले तर येणारी दारी ती थांबतेच कोण ना कोण टू व्हीलर घेऊन ते म्हणून सगळ्यांनी गाडी बाजूला लावा त्यांची जागाच तिकडून लावा जेणेकरून ते लोक गाडी राहतात रोडवर तर तुमच्याकडे खरेदी करायला सांगतो त्याला नाही राहतो समजा आपली इच्छा नाही भाऊ आपल्या हे आता सिटीच्या पेट्रोल पंपची जागा रिकामी आहे ते किंवा रोड लगत कंप्लीट करून आले ना ते पेट्रोल पंप त्यांची म्हणजे आता नाही मागचे 3-4 महिने आलो तर सांगणं कंप्लीट चालू नगरपालिकेतर्फे तुम्ही आम्हाला एखादा स्पॉट उपलब्ध करून द्या पर्यायी केलेलं आहे म्हणजे 3 महिन्यापासून सँक्शन केलेलं आहे त्या महिन्यावर पूर्ण उत्तर भाऊ ते पूर्ण उत्तर तुम्ही काही ना काही पर्याय व्यवस्था करून द्या. चर्चा करतोय का तुम्हाला आता म्हणजे तात्पुरती स्वरूपात समजा 2-3 महिन्यात आता सर्वमंडळ आपले त्याच रोडची काढला होता तात्पुरती केलं होतं ना डिझेल काढून घेतलं आपण ते भिंत लावून बसताय बिलकुल काय झालं आता ते केलं बीएमसी त्यांच्या हद्दीमध्ये तसं पाहिलं तर तो आता बाजूचा आम्ही खाली करणार होतो शिवसेना तुम्ही जरी आता काढलं नाही 1 किलोमीटर काढला होता ना म्हणजे वापस सर्व्हिस रोड मोकळा करणार होता आपण म्हणजे 9 मीटर 30 फुटे जाऊन बसतो तो जरी काढला त्याची बसतोय आता काय झालं अतिक्रमण काही मत काढलं काही पेंटिंग राहिलं ते काय आलं भाऊ पहिले आम्ही त्या जाळीच्या आतच बसत आहे पण यांना काय केलं ते जाळी मारली आता एक प्रकारचे अतिक्रमणच झालं तेवढ्यात समजा दुकाने ऍडजस्ट होत होत्या मी काय म्हणतो आम्हाला कायमस्वरूपी अतिक्रमण नको तर अतिक्रमणाच्या भूमिकेत आम्ही नाही बी तुम्ही आम्हाला पर्याय उपलब्ध करून द्या आम्ही बिंदास उठायला तयार आहे. आमचंच काय आम्ही या आयुष्यात पहिल्यांदा अतिक्रमण केलं आम्हाला काय आम्ही जागा नाही काही नाही वाटत आता पर्याय कमाईचे त्यामुळे करतो आम्ही भाऊ येतात तिकडे भाऊ लक्ष असते आम्हाला फक्त नाहीच ना भाऊ तिथे वारंवार कंप्लेंट आल्यामुळे ते आपल्याला चालते ना तुम्ही त्या गोष्टी करणं साहजिक आहे ना कारण काय होतं ते कंप्लेंट एका झाल्याचे नाही आता कसं तर बीएडसी जाळी काढली सुरुवातीला आपल्या कर्मचाऱ्यांना लावली नगरपालिकेच्या आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य भावनाच आता पुढाकार घेऊन आपली कंप्लेंट घेतली ती बीएडसी नाहीये आणि ते नियम पाहिजे ती जाळी जरी काढली तर तात्पुरतं 2 महिन्यासाठी आम्ही तिकडे मागायला लागतो फक्त पर्याय चर्चा करतो काय करतो शिवसाहेब अपेक्षा नाही आपल्याला शिवसाहेब उत्तर चांगले त्याच्यामध्ये अपेक्षा राहिल्या परिस्थिती नगराध्यक्ष पण तुम्ही लक्ष घाला कसं आता तुम्ही जरा लक्ष घातलं जरा काही ना काही चांगलं होईल नाही तर काय आणि हे पाऊस पुढे पडण्यासारखे जे ना तुम्ही बाजारपेठ उपलब्ध करून द्या आपण का एक प्रकारे चांगलीच गोष्टी आहे त्याच्यामुळे परमनंट सोल्युशन होत ना काय वारंवार तिथे बसा तिथे बसा मार्केटची तुमची लिंक जुटते जे समजा खरेदी करायला ग्राहक येतात त्यांना एक दिवस तिथे दिसतं एक दिवस त्यांना नेमकं परमनंट ठिकाणी जर काही दिलं तर मग चांगली तेवढूनच अपेक्षा आहे आता तुम्ही काही ना काही लक्ष घाला त्यासाठी त्याकडून काय ना म्हणजे आज आपण 2-3 महिन्यात कामी लागतो तुम्ही आता चर्चा करतो काय करतो आपल्याला ही जर का मागची जाळी जर का अनलिगल असेल ना तुम्ही त्याला तात्पुरती ते काढायला लावा आणि मागे सरकून बसतो 2 महिन्याच्या आत हो का 1 महिन्याच्या आत हो तुम्ही जी बाजारपेठ उपलब्ध करून देणार आम्ही तिथंच चाललेच होतो याच्यानंतर आम्ही जर का तुम्हाला रस्त्यावर दिसतो तुम्ही बिलकुल कारवाई करायची तुमच्या पद्धतीने योग्य वाटेल
बाजारपेठ उपलब्ध केल्यानंतर अतिक्रमण दिसत असेल बिंदास करा, जे रस्त्याने दिलं त्याच्यावर कारवाई. हो आपण किंवा ते बाजूला कंपनी बाजूला सर्व्हिस हो, रोड चालेल. 2.5 लाख सध्या करू आपण काही. जिथेही होते चालते. कारण तिथे बोलतो की आता प्लॉटिंगची जागा खालीच आहे. खाली आहे. काय वेळेला कोणाची शॉप समोर बसू द्या आम्ही सर्व्हिस रोड जरी केला आपण कॉम्प्लेक्सच्या काळे असतील त्या समोर आता एक तर असा हलाखीचा पिरियड आहे भाऊ की सध्या कमाईचं साधन कोणतंच नाही, कामधंदे नाही आणि महागाई एवढी वाढली की तुम्ही कोणता व्यवसाय उभा करणार नाही, तात्पुरतं कोणीच नाही. आणि जे शेतात माल आहे ते घेऊन आपण बसतो इथं, त्या हिशोबाने चालू आहे दुकानदारी. आता तुम्ही त्या गोष्टी विचार करा सर्वांमध्ये, काय ना काही तोडगा द्या तुम्ही आम्हाला. जाळी काढा सर, जाळी काढली की आम्ही किती करतो. शक्यतो ती जाळी जर का निघली काय गोष्ट करतात हो, चालेल. 2 दिवसात काही झालं. तोपर्यंत बोलते आम्हाला. त्या स्पॉटला जरी आम्ही आमच्या पद्धतीने लोकांनी त्रास उडाली या हिशोबाने ऍडजस्ट करून बसतो भाऊ. आता ती अथॉरिटी तुम्हाला इकडे का इथं तिथं बसा, नंतर तुम्ही सांगा आम्ही बसतो. भाजीपाला खराब होतील तर फोन देतो ना, 30 रुपये पण द्यावं लागते. लाईव्ह चालू आहे मग 5 मिनिटांवर चर्चा करून तुम्हाला लाईव्ह चालू आहे. तुम्ही भेटून नाही का झालं ना. दुकान लावतो सर तिथं. तुम्ही भेटून द्या ना, ऍडजस्ट करून कशातरी. तुम्ही भेटून द्या ना, मला लाईव्ह चालू आहे. आम्ही माल गेले सर का महागाचा माल आहे. गरीब परिस्थिती आपल्याला काय एवढं हे एकाला घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. ती जाळी काढून काय सर आम्हाला मागच्या मागे बसतो. ते कसं आता तुम्ही कन्फर्म करा ना सर. सर कर तुम्ही केलं सर ते होऊन जाते तुमच्या. हो तुम्ही ते पहिले एकदा शहानिशा करा. बीएनसीच्या अंतर्गत एक कसं आहे अनलिगल असले काढा सांगून द्या. सिटी टोकावरचे बाजूचे एरिया म्हणजे आपली नाली सोडून ते काम करतात. सध्या ऑलरेडी सगळं लेआउट वगैरे काहीच नाही. लेआउट आहे पण ते बांधकाम पण असतं. हा ते बघा नालीवर बसून चालतं तसं नाही पण आपण पूर्ण काम तयार होतं. सर्व्हिस रोड आहे ना काय झालं आपल्या जागा काय वेळ आपल्याला तयार होईल समजा आपलं शेतामध्ये बाजू बरं आपल्याला ते बियांचं समस्या आपण पण सुरुवातीत झालेलं होतं ते काम देणार नाही आणि यांच्या आपल्याला काय